144 कोटी लोकसंख्येचा टप्पा पार करून भारताने आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये चायनाला सुद्धा मागे टाकलाय आणि भारत हा जगातील सर्व देशांपैकी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये क्रमांक 1 देश बनलेला आहे. पण काय कधी तुमच्या मनामध्ये हा विचार आलाय की भारतामध्ये जितक्या वेगाने लोकसंख्या वाढते तितक्याच वेगाने आजार सुद्धा वाढत आहेत. कारण सध्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर भारतामध्ये डायबिटीज या आजाराचे 15 ते 20 कोटी लोक आहेत आणि तितकेच लोक हे प्री डायबिटिक आहे. त्यानंतर 10 ते 15 कोटी लोक असे आहेत की ज्यांना लंग्स इन्फेक्शन्स आहे, मग त्यामध्ये दमा, अस्थमा इत्यादी सारखे आजार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर 15 ते 20 कोटी लोक असे आहेत की ज्यांना फक्त पोटासंबंधी आजार आहे, मग त्यामध्ये गॅस, ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, अल्सर इत्यादी सारखे आजार. आणि त्यानंतर 25 ते 30 कोटी लोक असे आहे की ज्यांना फक्त डोळ्यांसंबंधी आजार आहे, मग त्यांच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस किंवा मग रातांधळेपणा इत्यादींसारखे आजार. आणि त्यानंतर बाकीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोकांमध्ये लहान सहान आजार आपल्याला पाहायला मिळतात. आणि राहिलेले फक्त 30 ते 35 कोटी लोक असे आहे की ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आजारी लोकांची संख्या आहे भारतामध्ये ती सर्वाधिक जास्त म्हणजे करोडोमध्ये आहे आणि डॉक्टरांची जी संख्या आहे ती 50 लाखांपेक्षा